श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर एका 19 वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला झाल्याची आज सकाळच्या सुमारास घटना घडली आहे। नात्यातीलच तरुणानं चाकूने तरुणीवर हल्ला केल्याचे समोर आले। प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली। हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतलं। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। दरम्यान जखमी तरुणीला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या मैदानावर दररोज हजारो नाशिककर मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी येत असतात। आज सकाळी साधारण 9:15 ते 9:30च्या दरम्यान गोल क्लब मैदान या ठिकाणी एका बळीत मुलीवर एका इसमाने वार केले याबाबत आम्हाला कंट्रोल करून कॉल प्राप्त झाला। मी तात्काळ DB पथकासह घटनास्थळी गेलो आणि लोकांच्या मदतीने प्रथम आरोपीस ताब्यात घेऊन बळीत मुलीस सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। यामध्ये आरोपी केदार गणेश जंगम हिचं ह्या जी पीडित आहे हिच्याशी प्रेमसंबंध होते असे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। सदरबाबत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि आरोपीस पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलेला आहे। गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक करण्याची तजवीज ठेवली आहे। सकाळी 9-9:30च्या दरम्यान 19 वर्षाची फिमेल आमच्याकडे ॲडमिट झाली विथ हिस्ट्री ऑफ स्टॅब इंजुरी। MLC जी नोंद आहे त्याच्यामध्ये गोल्फ क्लबला तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला स्टॅब केल्यामुळे तिला इमर्जन्सी आमच्याकडे घेऊन आणण्यात आलं। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे। सध्या तिची परिस्थिती स्थिर आहे। CT स्कॅन करून वगैरे तिला ऑपरेशनसाठी एक्सप्लोरेशनसाठी घेतलेलं आहे। ऑपरेशननंतर आपल्याला डिटेल्स कळतील। तिची प्रकृती तिची थोडी काळजी करण्यासारखी आहे। पोटामध्ये तिला राईट इलियाक फोसामध्ये स्टॅब इंजुरी आहे। त्यामुळे आता एक्सप्लोरेशनसाठी घेतलं OTमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट तिचे डिटेल्स कळतील। यावेळी देखील काही प्रेमी युगल या ठिकाणी येत असतात। यावर बंदी घालण्यात यावी जेणेकरून या प्रकारच्या घटना घडणार नाहीत अशी मागणी व्यायाम प्रेमी आणि मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।